आज आपण पाहणार आहोत झटपट डाळबट्टी घरी कशी बनवायची। अगदी विकत सारखी व झटपट बनवून तयार होणारी ही डाळबट्टी कमी साहित्यामध्ये आणि कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये ही डाळबट्टी बनवून तयार होते। तर डाळबट्टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। तर इथे मी बट्ट्याचं जे पीठ आहे ते मी दळून आणलं होतं। तर हे पीठ कशापासून बनतं तर मी गहू व जी मक्का असते ते छान दळून आणलं होतं। त्याच्यामध्ये सोयाबीन देखील ऍड केली तरी चालते किंवा अदर जर नसेल तर ती ऑप्शनल आहे। आता ही पीठ मी छान चाळून घेतलेला आहे। आता जो हा वरती जे दाटसर निघलेलं आहे ते देखील मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेले। तर 4 कप मी डाळबट्टीचं पीठ घेतलं होतं, त्याला 1.5 कप या प्रमाणात बेसन पीठ वापरणार आहे। पीठ याच्यासाठी पीठ चाळलं नाही तरी चालतं, पण याच्यासाठी चाळलं की जेणेकरून त्याच्यात जर काही घाण वगैरे असेल तर ती काढता येईल। पण काही घाण नव्हती त्यामुळे मी सगळं ते त्याच्यात मिक्स एकजीव करून घेतलेला आहे, कारण हे पीठ जास्त दाटसरच असतं, जाडसर। तर याच्यामध्ये 4 चमचे मी ओवा हा मिक्सरला बारीक करून घेतला होता। आता हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात व आवश्यकतेनुसार म्हणजे चवीनुसार मी याच्यामध्ये 3 चमचे मीठ ऍड करून घेतले व 4 चमचे जे रूम टेम्परेचर वरचं तेल असतं ते मी याच्यामध्ये घालून घेतले। तेल मी गरम करून घेतलेलं नाही। आता हे सर्व मिश्रण छान हातावर मी एकजीव करून घेणार आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे। पीठ छान एकजीव छान मस्त झालं की आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपण मी पाणी ऍड करून घट्ट असं मळून घेणार आहे। हे पीठ अगदीच पातळ करायचं नाहीये, खूप जास्त घट्ट बनवायचं आपल्याला हे पीठ। जशी जशी त्याची आवश्यकतेनुसार मी याच्यामध्ये पाणी ऍड करून हे पीठ मळून घेतलेलं आहे। अर्धा ग्लास या प्रमाणात मला पाणी लागलं एवढ्या पिठाला। असं छान असं मऊसर मी हे पीठ मळून घेतलंय घट्ट, तुम्ही इथं पाहू शकता। आता बट्टी जी वाफवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक इडलीचं पात्र घेतलंय। तुम्ही पातीलं वगैरे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यात वाफवून घेतली तरी चालेल। त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी खाली ऍड करून घेतलंय। जे इडलीचं भांडं असतं त्याला मी छान सगळीकडून तेल लावून घेतलंय, जेणेकरून जे हे गोळे असे बनवून घेतलेत ते मी त्याला चिटकायला नको। व या पिठाचे असे गोल गोळे करून घ्यायचेत आपल्याला। तुम्ही कोणत्याही आकाराचे केले तरी चालतील, लहान मोठे तुमच्या आवडीनुसार हे गोळे बनवून घ्यायचेत। इथे माझे 7 ते 8 गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता हे व्यवस्थित मी सेट करून घेणार आहे। एक 10 ते 15 मिनिटं हे छान इडली कुकरला वाफवून घेणार आहे मी। एक 10 मिनिटानंतर आपलं हे बनवून तयार झालेलं आहे। आता हे एक एक करून मी काढून घेणार आहे व कोणत्याही आकारात तुम्ही कट करू शकता। मी असे उभे आडवे अशा प्रमाणात एक कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे तसे बारीक मोठे कोणत्याही शेप मध्ये तुम्ही हे कट केले तरी चालतील। तुम्ही इथे पाहू शकता आपले सर्व जे पिठाचे गोळ्यांचं जे होतं ते मी कट करून एका भांड्यात घेतलेलं आहे। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल छान गरम झालं की आता एक एक करून मी हे सर्व तळून घेणार आहे बट्टी। मध्यम आचेवर आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचंय हे।
इथे तुम्ही पाहू शकता याचा रंग चेंज झालेला आहे। आता अशाच पद्धतीने मी सर्व बट्टी तळून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळबट्टी बनवून तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर